पुन्हा एकदा माझ्या YouTube चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। तर बघा, या अगोदर आपण नवोदयचा स्वाध्याय क्रमांक 2.1 हा पाहिलेला आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये नवोदय स्वाध्याय क्रमांक 2.2 हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत। तर बघा, शॉर्ट पद्धतीने कशा प्रकारे उदाहरणे सोडवायची, तर याच्यामधील जे पहिलं उदाहरण आहे हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत। तर बघा, दोन संख्यांची बेरीज 1,25,600 आहे। जर एक संख्या दुसरीपेक्षा 14,400 ने कमी असेल तर दोन्हीपैकी लहान संख्या कोणती। तर या ठिकाणी बघा मित्रांनो, आपल्याला लहान संख्या काढायची आहे। मग काय करायचं, तर या ठिकाणी बघा 1,25,600 ही जी दोन संख्याची बेरीज दिलेली आहे, तर याच्यामधून काय करायचं, दुसऱ्या संख्येपेक्षा 14,400 ने कमी आहे अशा प्रकारे हे या ठिकाणी म्हणत आहे। मग काय करायचं, कमी आहे आणि त्यातल्या त्यात आपल्याला लहान संख्या विचारलेली आहे, म्हणून या ठिकाणी काय करायचं, तर या ठिकाणी 14,400 हे काय करायचं, याच्यातून वजा करायचे मित्रांनो। मग बघा, वजा केल्यानंतर किती राहतात रे बघा, 0 मधून 0 गेले 0, 0 शी 0, 6 मधून 4 गेले 2, 5 मधून 4 गेला 1, 2 मधून 1 गेला 1 आणि 1 शी 1, म्हणजेच या ठिकाणी काय आलेला आहे, तर 1,11,200 ही याची बेरीज आलेली आहे। आणि दोन संख्या आहेत म्हणून काय करायचं मित्रांनो, याला डायरेक्ट 2 ने भागायचं। बघा मग काय येतो भागाकार, बघा बे 1 बे, बे 5 10, खाली उरला 1, परत 11 झाले, बे 5 10, परत 1 उरला, पुन्हा या ठिकाणी 1 आल्यानंतर 12 होता, तर बे 6 12 आणि 0 शी 0, म्हणजेच या ठिकाणी जी लहान संख्या आलेली आहे ती काय असणार आहे मित्रांनो, तर 55,600 ही या ठिकाणची लहान संख्या असणार आहे। आणि हे उत्तर कुठे आहे, तर पर्याय क्रमांक सी या ठिकाणी आहे। आता या ठिकाणी जर मोठी संख्या विचारलेली असती, बघा या ठिकाणी जर मोठी संख्या विचारलेली असती तर काय करावं लागलं असतं, तर 1,25,600 मध्ये हे 14,400 मिळवावे लागले असते मित्रांनो, मिळवावे लागले असते। बघा, लहान संख्या विचारल्यामुळे वजाबाकी केली, पण मोठी संख्या विचारल्यानंतर काय केलं असतं, आपण अधिक केलं असतं। याच्यानंतर याच्या पुढील उदाहरण पाहूयात। बघा, @ भागिले यस कंस बंद वजा टक्के बरोबर ऍड, यात @ बरोबर 18। तर आता काय करायचं आहे, तर आपल्याला या ठिकाणी जे चिन्ह दिलेले आहेत त्या चिन्हाच्या किमती ह्या ठेवून घ्यायच्या आहेत मित्रांनो। मग या ठिकाणी बघा, @ याचा अर्थ 18 आहे, ते आणि भागिले त्यानंतर 2 येतं, वजा टक्के यासाठी 4 आहे, बरोबर ठिकाणी काय आहे, तर अँड अशा प्रकारचं एक चिन्ह आहे। ठीक आहे, आणि याची किंमत आपल्याला विचारलेली आहे। मग काय करायचं, तर बघा बे 1 बे आणि बे 9 18, म्हणजे याचं उत्तर किती आलेलं आहे, 9 आलेलं आहे। त्यानंतर 9 मधून 4 गेले तर किती राहतात, या ठिकाणी 5 राहतात, आणि 5 ही किंमत या चिन्हाची आलेली आहे। आणि 5 हा पर्याय कुठे आहे, तर पर्याय क्रमांक सी या ठिकाणी आहे। याच्यानंतर याच्या पुढील उदाहरण आपण पाहूयात। मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या, बघा मोठ्यात मोठी 5 अंकी। आता 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती असणार आहे, बघा 99,999 ही 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या झाली। आणि मोठ्यात मोठी 4 अंकी संख्या, मग 4 अंकी संख्या म्हणते बघा, यांची बेरीज किती। आता 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या बघा काय आहे, 9,999 ही मोठ्यात मोठी 4 अंकी संख्या येईल। आणि यात दोन्हीची काय करायची आहे मित्रांनो, बेरीज करायची। मग 9 9 18 8 हातचा आलेला आहे 1, 10 आणि 9 19 ला 9 हातचा आला 1, 10 आणि 9 19 ला 9 हातचा आला 1, 10 आणि 9 19 ला 9 हातचा आला 1 आणि 10 शी 10। मग या ठिकाणी याचं उत्तर काय आलेलं आहे, तर बघा 1,09,998 हे उत्तर आलेलं आहे। आणि हा पर्याय कुठं आहे, तर बघा 1,09,998 हा पर्याय क्रमांक बी आहे, म्हणून या प्रश्नाचं उत्तर हे पर्याय क्रमांक बी हे असणार आहे। याच्यानंतर याच्या पुढील प्रश्न पाहूयात। सर्वात मोठी 3 अंकी संख्या सर्वात लहान 4 अंकी संख्येतून वजा केल्यास येणारे उत्तर आहे। आता बघा, सर्वात मोठी 3 अंकी संख्या कोणती आहे रे, तर ती आहे 999। ठीक आहे,
999 ही सर्वात मोठी 3 अंकी संख्या आहे आणि सर्वात लहान 4 अंकी संख्या जी आहे ती काय असणार आहे, ती असणार आहे बघा 1000. आता काय म्हणतं की 4 अंकी संख्येतून वजा केल्यास मग आता सर्वात मोठी जी संख्या आहे 3 अंकी ही 4 अंकी संख्येतून वजा करूयात. मग या ठिकाणी बघा 10 मधून 9 गेले, खाली उरला 1. त्यानंतर 9 मधून 9 गेले 0, 9 मधून 9 गेले 0 आणि या ठिकाणी 0 म्हणजेच या ठिकाणी काय आलेलं आहे 1 हे उत्तर आलेलं आहे. म्हणजे 1000 मधून 999 गेले, खाली उरला 1 आणि 1 हा पर्याय क्रमांक डी या ठिकाणी आहे. याच्या पुढचं उदाहरण पाहूयात. बघा या ठिकाणी एक पदावली दिलेली आहे, तर आपल्याला काय करावं लागेल, प्रत्येक कंस हा सोडून घ्यावा लागेल. मग या ठिकाणी बघा पहिला जो कंस दिलेला आहे तो आपण या ठिकाणी सोडून घेऊया. बघा 1 अधिक 2 वजा 3 अधिक 4 अधिक 5 वजा 9 अधिक 6 अधिक 7 वजा 13 कंस बंद अधिक 8 अधिक 9 वजा 17 कंस बंद अधिक 12 अधिक 13 वजा 25 कंस बंद. याला सरळ रूप द्यायचं. मग बघा आता या ठिकाणी पहिला कंस सोडून पाहूयात. 1 आणि 2 3, 3 मधून 3 गेले 0 राहिले, अधिक 4 आणि 5 9, 9 मधून 9 गेले 0 राहिले. त्यानंतर पुढचा कंस काय आहे, अधिक जर केलं तर 6 आणि 7 13, 13 मधून 13 गेले 0 राहिले, 8 आणि 9 17, 17 मधून 17 गेले 0 राहिले, 12 आणि 13 25, 25 मधून 25 गेले 0 राहिले. म्हणजेच या गणिताचं उत्तर काय येणार आहे मित्रांनो, तर 0 येणार आहे. आणि 0 हा पर्याय कुठं आहे, तर पर्याय क्रमांक सी या ठिकाणी आहे. याच्यानंतर याच्या पुढील उदाहरण पाहूयात. पुढील पैकी कोणत्या संख्येला 3, 4, 5 आणि 6 ने निशेष भाग जातो. आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, 3, 4, 5 आणि 6 ने निशेष भाग जातो. म्हणजे या ठिकाणच्या ज्या संख्या आहेत या काय आहेत, तर या विभाज्य संख्या आहेत. काय आहेत, विभाज्य संख्या. मग विभाज्य संख्या म्हटल्यानंतर आपल्याला या ठिकाणी काय काढायचं आहे, तर या ठिकाणी बघा लघुत्तम सामायिक विभाज्य म्हणजेच काय काढायचं आहे, यांचा लसावी काढायचा आहे मित्रांनो. मग 3, 4, 5 आणि 6 या सर्व संख्यांचा आपण काय करूयात, या ठिकाणी लसावी काढून घेऊया. मग बघा या ठिकाणी 4 आणि 6 याला 2 न भाग जातो मित्रांनो. मग 3 जशास तसे, 2 दोन्ही 4, 5 तशाच तसं, 2 त्रिक 6. परत आता या ठिकाणी काय करायचं, 3 ने भाग घालूया. 3 1 3, 2 जशास तसं, 5 जशास तसं, पुन्हा या ठिकाणी 3 1 3 आलेला आहे. आणि या ठिकाणी 2 2 जशास तसे आणि या ठिकाणी 5. म्हणजे याचे जे अवयव आहेत हे काय पडलेले आहेत, तर 2 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 5. आणि या सर्वांचा काय करायचं, आपल्याला गुणाकार करायचा आहे. मग 3 दोन्ही 6, 6 दोन्ही 12 आणि 12 पंचे 60 उत्तर आलेलं आहे. म्हणजे 3, 4, 5 आणि 6 या संख्येने निशेष भाग जाणारी जी संख्या आहे ती कोणती असणार आहे, ती असणार आहे पर्याय क्रमांक बी 60. याच्यानंतर याच्या पुढील उदाहरण आपण या ठिकाणी पाहूयात. पुढील पैकी कोणत्या संख्येला 18 ने भाग जातो. अतिशय सोपा प्रश्न आहे मित्रांनो. 2018 सालच्या नवोदय परीक्षेला आलेला आहे आणि या संख्या दिलेल्या आहेत. अगदी सोपा आहे. आता बघा 18 या संख्येने भाग जाण्यासाठी आपल्याला काय माहिती पाहिजे, तर बघा ज्या ज्या संख्येला 2 आणि 9 या 2 संख्येने भाग जातो त्या संख्येला 18 ने भाग जातो मित्रांनो. 2 ची कसोटी आपल्याला माहित आहे की 2 ची कसोटी काय आहे, ज्या संख्येच्या एक एक स्थानी 0, 2, 4, 6 व 8 हे अंक आहेत त्या संख्येला 2 न भाग जातो. आणि 9 ची कसोटी काय आहे, तर ज्या संख्येच्या बेरजेला 9 ने भाग जातो त्या संख्येला 9 ने भाग जात असतो मित्रांनो. मग आता बघा 2 ची कसोटी पाहूयात. या ठिकाणी 2 च्या कसोटीत हे पहिला पर्याय बसतो, दुसरा पर्याय बसत नाही म्हणून या ठिकाणी हा कट झाला. तिसरा पर्याय बसतो, चौथा पर्याय बसतो. मग आता काय करायचं, 2 ने भाग जाणाऱ्या संख्या आपल्याला मिळालेल्या आहेत. मग 9 ने भाग जाणाऱ्या संख्या पाहायच्या. मग काय करायचं, तर प्रत्येक अंकाची बेरीज करून पाहायची. बघा काय करायची, बेरीज करून पाहायची. मग आता पहिल्यामध्ये 4 हे किती वेळेस आहे रे, 6 वेळेस आहे. किती वेळेस आहे,
6 वेळेस आहे म्हणून 4 गुणिले 6 जर केलं 6 चोक 24, याची बेरीज 24 येते. मग 24 ला 9 ने भाग जातो का? जात नाही, म्हणून या संख्येला 18 ने भाग जात नाही मित्रांनो. त्याच्यानंतर सी हा पर्याय पहा, याच्यामध्ये 6 किती वेळेस आहे? 1 2 3 4 5 वेळेस आहे. मग 6 पंचे किती झाले? 30 झाले. मग 30 ला 9 ने भाग जातो का मित्रांनो? बघा, 9 त्रिक 27, 9 चोक 36. मग 30 ला ही 9 ने भाग जात नाही, म्हणजे तिसऱ्या पर्यायाला सुद्धा 9 ने भाग जात नाही. हा जो पर्याय आहे याला 2 न भाग जात नाही, म्हणजे हा सुद्धा पर्याय चुकीचा आहे. मग याचं उत्तर काय असणार आहे? डी असणार आहे. ते कसं असणार आहे बघा, तर या ठिकाणी 6 किती वेळेस आहे? 1 2 3 4 5 6. मग 6 गुणिले 6 जर केलं तर 36 येतं, आणि 36 या संख्येला 9 ने भाग जातो, म्हणजेच 6,66,666 या संख्येला सुद्धा 9 ने भाग जातो आणि 2 नेही भाग जातो. याचाच अर्थ त्याला 18 या संख्येने सुद्धा भाग जातो.